हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक असणार आहे इंटरफरन्स. याच्या आधी आपण वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्याच्यामधला महत्त्वाचे पॉईंट आपण पाहिलेले आहेत. त्यातले पाहिलं आहे नेचर ऑफ लाईट, त्यानंतर आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन अशा 3 प्रॉपर्टीज लाईटच्या आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत बाय युजिंग दी वेव्ह नेचर ऑफ लाईट. आता त्याच्या पुढची प्रॉपर्टी आपण इथे लक्षात घेणार आहोत, दॅट इज दी इंटरफेरन्स ऑफ लाईट. मग इंटरफेरन्स काय प्रकार असू शकतो, इंटरफेरन्स कशा प्रकारे होतं. हिअर वी ऑब्झर्व इंटरफेरन्स इन वॉटर वेव्ह, साऊंड वेव्ह अल्सो. जसं आपण लाईट वेव्ह थ्रू आपण इंटरफरन्स ऑब्झर्व करू शकतो, तसं वॉटर वेव्ह, साऊंड वेव्ह थ्रूसुद्धा इंटरफरन्स आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतं. हे जे इंटरफरन्स आपण ऑब्झर्व करणार आहोत, इंटरफरन्स ऑब्झर्व होत असताना आपल्याला एक प्रिन्सिपल तिथे यूज करावा लागतो टू एक्सप्लेन दॅट इंटरफरन्स. दॅट प्रिन्सिपल इज दी सुपरपोजिशन प्रिन्सिपल. तर हा प्रिन्सिपल काय आहे थोडक्यात बघूयात आपण. व्हेन 2 or more waves overlaps, the resultant displacement of a particle of the medium at a given point is the sum of the displacement of the particle produced by individual waves. म्हणजे थोडक्यात काय बघा, आपल्याकडे 2 वेव्ज आहेत, त्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतात. त्या दोन्ही वेव्ह जर ओव्हरलॅप झाल्या आणि त्या दोन्ही वेव्ह ओव्हरलॅप होत असताना इन फेज ओव्हरलॅप होत असतील, तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे त्या वेव्हचं ऑब्झर्व होणार आहे, जी न्यूली फॉर्म वेव्ह आहे बिकॉज ऑफ दी ओव्हरलॅपिंग ऑफ दीज 2 वेव्ज, दॅट रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे असेल दॅट इज इक्विव्हॅलंट टू दी सम ऑफ दी डिस्प्लेसमेंट ऑफ दी पार्टिकल प्रोड्यूस्ड बाय इंडिव्हिज्युअल वेव्ह. म्हणजे प्रत्येक एका वेव्हचं जे काही डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, प्रत्येक एका वेव्हमध्ये पार्टिकलचे जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, त्या दोन्ही वेव्हमध्ये जे झालेलं डिस्प्लेसमेंट आहे त्याची एकूण सम जी असेल दॅट इज दी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दी पार्टिकल इन दी ओव्हरलॅपिंग वेव्ह. दॅट इज अवर सुपरपोजिशन प्रिन्सिपल. आणि हा सुपरपोजिशन प्रिन्सिपल यूज करून आपण इंटरफरन्स इथं एक्सप्लेन करू शकतो. कसा बघा, तर हा प्रिन्सिपल जर आपण यूज केला, देन हिअर वी नो दी वेव्ज. आणि जर आपण इथं वॉटर वेव्ह लक्षात घेतोय, आपण लाईट वेव्ह इथे लक्षात घेणार आहोत. देन वी ऑब्झर्व दी क्रिस्ट अँड ट्रफ्स इन दॅट वेव्ज. देन if crest overlaps according to superposition principle, 2 वेव्ज ह्या ओव्हरलॅप होणार आहेत. तर त्या ओव्हरलॅप होत असताना जर क्रिस्ट ओव्हरलॅप होत असेल किंवा ट्रफ ओव्हरलॅप होत असेल, याचा अर्थ दोन्ही वेव्ह ह्या इन फेजमध्ये ओव्हरलॅप होणार आहेत. जर त्या इन फेजमध्ये ओव्हरलॅप होत असतील तर आपल्याला लार्ज डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. म्हणजे जे सुरुवातीचं जे इंडिव्हिज्युअल वेव्हचं जे डिस्प्लेसमेंट आहे, त्या दोन्ही वेव्हच्या एकूण डिस्प्लेसमेंट आपल्याला ॲडिशनल डिस्प्लेसमेंट ऑब्झर्व होणार आहे. मीन्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज लार्जर डिस्प्लेसमेंट. आणि जर क्रिस्ट ट्रफ असे जर ओव्हरलॅप होत असतील किंवा ट्रफ क्रिस्ट असे जर ओव्हरलॅप होत असतील, देन दी डिस्प्लेसमेंट ऑफ दी पार्टिकल ॲट दॅट पॉईंट इज मिनिमम. जर क्रिस्ट ट्रफ ओव्हरलॅपिंग होणार असेल तर तिथं तुम्हाला जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालेलं ऑब्झर्व होणार आहे, त्या डिस्प्लेसमेंट इज दी मिनिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे ज्यावेळेस 2 वेव्ज या इन फेज ट्रॅव्हल करत आहेत अँड देन दे ओव्हरलॅप ऑन ईच अदर, दॅट टाईम वी ऑब्झर्व दी लार्जर डिस्प्लेसमेंट. जर आउट ऑफ फेज त्या ट्रॅव्हल करत असणार आहेत तर डिस्प्लेसमेंट हे मिनिमम होणार आहे. आपण आता जर असं कन्सिडर केलं की ज्या आपल्याजवळ 2 वेव्ज आहेत, त्या दोन्ही वेव्हचं ॲम्प्लिट्यूड हे इक्वल आहे. इफ ॲम्प्लिट्यूड ऑफ 2 वेव्ज आर इक्वल, देन क्रिस्ट ओव्हरलॅपिंग जर असेल तर डिस्प्लेसमेंट विल बी ट्वाईस द ॲम्प्लिट्यूड ऑफ द इंडिव्हिज्युअल वेव्ज. क्रिस्ट जर ओव्हरलॅपिंग झालेलं असेल तर डिस्प्लेसमेंट हे ट्वाईस असणार आहे, जे इंडिव्हिज्युअल वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडपेक्षा डबल झालेलं असणार आहे. आणि क्रिस्ट ट्रफ ओव्हरलॅपिंग जर तुम्ही ऑब्झर्व करताय, देन द डिस्प्लेसमेंट विल बी 0. याचा अर्थ काय,
तर आपल्याला इथं एक प्रॉपर्टी एक्सप्लेन होते, दॅट इज इंटेन्सिटी ऑफ दी वेव इज प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी ॲम्प्लिट्यूड ऑफ दी वेव्ज. म्हणजे इथं आपल्याला ॲम्प्लिट्यूड ऑफ स्क्वेअर ऑब्झर्व होतं आहे, मीन्स इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी ॲम्प्लिट्यूड ऑफ दी wave. Now when we observe such a position, then amplitude will be non-uniform. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे काही पॉईंटवरती ॲम्प्लिट्यूड हे मिनिमम असू शकतं ड्युरिंग सुपरपोजिशन. At certain point amplitude will be non-uniform or different, means it is larger at some places and smaller at other places, and this phenomenon is called as interference. या अशा प्रकारचं जे आपल्याला ऑब्झर्वेशन मिळणार आहे त्यालाच आपण म्हणणार आहोत इंटरफरन्स ऑफ दी वेव्हचं इथं आपल्याला इंटरफरन्स झालेलं ऑब्झर्व होऊ शकतं. बघा, then we also explain that interference as such when two light waves from different coherent sources meet together. दोन लाईट वेव्स आहेत त्या एकमेकांना मिळत आहेत. then the distribution of the energy due to one wave is distributed by the other wave. This modification in the distribution of light energy due to superposition of two light wave is called interference of light. इथं एनर्जीचं मॉडिफिकेशन होते. पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल वेव्ह जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येकाच्या एनर्जीज या तुम्हाला इंडिव्हिज्युअली वेगळ्या ऑब्झर्व होत आहेत, आणि ज्या बाय युजिंग दी सुपरपोजिशन्स देन वी ऑब्झर्व दी मॉडिफिकेशन इन दी डिस्ट्रीब्युशन ऑफ दी लाईट एनर्जी ऑब्झर्व होणार आहे, अँड दॅट इज कॉल्ड ॲज दी इंटरफरन्स ऑफ दी लाईट. तर हे इंटरफरन्स ऑफ लाईट जे आपण ऑब्झर्व करतोय हे डेमॉन्स्ट्रेशनने आपण इथे लक्षात घेऊयात कशा पद्धतीने. त्यासाठी आपण वॉटर वेव्हची थोडी मदत घेणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इंटरफरन्स ऑफ दी लाईट. बघा, इथं आपल्याला इंटरफरन्स ऑफ दी लाईट ऑब्झर्व करताना बघा इथं एक तुम्ही डायग्राम इथं लक्षात घेताय. हा फोटोग्राफ इथं लक्षात घ्या. या फोटोग्राफमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यावरती दोन पॉईंट असे घेतलेत की त्या दोन पॉईंटवरती आपण व्हायब्रेशन्स क्रिएट करतोय की ज्याच्या थ्रू आपल्याला वेव्ज क्रिएट झालेल्या दिसत आहेत. आणि हा इथला मिडल पोर्शन तुम्ही ऑब्झर्व करू शकताय. याच्यामध्ये बघा वेव्ज ह्या ओव्हरलॅप झाल्यात, एकमेकांवरती ओव्हरलॅप होताना तुम्हाला त्या लक्षात येत आहेत. ठीक आहे, आणि हे इथं जो पॅटर्न तुम्हाला तयार झालेला दिसेल दॅट इज दी इंटरफरन्स. आता आपण बघूयात इथं एक्झॅक्ट कशा पद्धतीने. नाव हिअर वी हॅव दी टू सोर्सेस S1 अँड S2 असे दोन सोर्सेस आपल्याकडे आहेत इन दी वॉटर वेव्ज. ज्या दोन सोर्सपासून आपल्याला वॉटर वेव्ज प्रोड्यूस झालेल्या दिसत आहेत. दॅट वेव्ज हॅव सेम वेवलेंथ अँड ॲम्प्लिट्यूड, अँड दॅट both waves which are produced from S1 and S2 ह्या दोन्ही वेव्ज या इन फेज आहेत, म्हणजे दोन्हींचा फेज हा सारखा आहे. जर दोन्हींचा फेज सारखा असेल देन वी ऑब्झर्व दी क्रिस्ट ओव्हरलॅपिंग और ट्रफ ओव्हरलॅपिंग. सो हिअर फ्रॉम दिस टू सोर्सेस वी ऑब्झर्व दी वेव्ज. जी सॉलिड स्पेरिकल लाईन जी दिसते दॅट शोज दी क्रिस्ट, अँड डॉटेड जो स्पेअर दिसणार आहे दॅट इज दी ट्रफ. असं आपल्याला इथं ऑब्झर्व होतं आहे. म्हणजेच हे असणार आहे क्रिस्ट आणि हे डॉटेड जी लाईन असेल दॅट इज दी क्रिस्ट. मग आता या पूर्ण डायग्राममध्ये आपल्याला काही ठिकाणी क्रिस्ट ट्रफ ओव्हरलॅप झालेला दिसतोय, काही ठिकाणी क्रिस्ट और ट्रफ ओव्हरलॅप झालेला तुम्हाला दिसणार आहे. हे आपण डिफरंट कलर्सने इंडिकेट केलेलं आहे. इथं बघा ॲट सर्टन पॉईंट जिथं आपल्याला ब्ल्यू डॉट्स दिसत आहेत, हे ब्ल्यू डॉट्स म्हणजे ही टोटल लाईन आपण लक्षात घेऊयात, किंवा ही मधली मिडल लाईन ब्ल्यू डॉट्स आहेत. इथं जर तुम्ही सगळ्या पॉईंट्सवरती जर बघितलं तर काही ठिकाणी ट्रफ ओव्हरलॅप झालेले आहेत, काही ठिकाणी क्रिस्ट ओव्हरलॅप झालेले तुम्हाला दिसत आहेत, ट्रफ ओव्हरलॅप झालेले दिसत आहेत, क्रिस्ट ओव्हरलॅप झालेले दिसत आहेत. ॲट दॅट पॉईंट वी ऑब्झर्व
मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. अशा पॉईंटवरती आपल्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑब्झर्व होणार आहे. द पॉईंट वेअर क्रिस्ट आर ओव्हरलॅप or trough are overlap. At those point we observe the maximum displacement of the particle and such point is called as constructive interference. अशा पॉईंट वरती जे तुम्हाला ऑब्झर्वेशन मिळणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इथं आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑब्झर्व होणार आहे. पॉईंट वेअर द क्रिस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड विथ द क्रिस्ट ऑफ अदर वेव अँड वेअर द ट्रफ ऑफ वन वेव कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ अदर वेव आर शोन बाय डॉट, ब्ल्यू डॉट्स. कशाने आपण इंडिकेट केलेले? ब्ल्यू डॉट्सने इंडिकेट केलेले. ॲट दिस पॉईंट द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम अँड सच पॉईंट्स आर कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अजून एक पॉईंट आपल्याला इथे येतोय, तो काय असणार आहे बघा. आता काही पॉईंट्स जे रेड डॉट्स आपल्याला दिसत आहेत, ही लाईन आपण लक्षात घ्यात. जे रेड डॉट्स आपल्याला दिसत आहेत, या रेड डॉटवरती जर आपण प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येतं आहे क्रिस्ट ट्रफ हे तुम्हाला ओव्हरलॅप झालेले दिसत आहेत. हे बघा इथला पार्ट क्रिस्ट ट्रफ अशा पद्धतीचं ओव्हरलॅपिंग झालेलं दिसतंय. जर क्रिस्ट ट्रफ ओव्हरलॅप होत आहेत तर तिथं तुम्हाला मिनिमम डिस्प्लेसमेंट और झिरो डिस्प्लेसमेंट ऑब्झर्व होऊ शकतं. दॅट ॲट सच पॉईंट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे थोडक्यात आपण म्हणणार आहे द पॉईंट वेअर द क्रिस्ट ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ द अदर वेव, दॅट टाईम वी कॉल्ड ॲज द displacement is zero or minimum. There are these are the point of destructive interference. यांना आपण म्हणणार आहोत destructive interference. That all points called as the destructive interference. म्हणजे आपल्याला इथं दोन लक्षात येतं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की जे आपण ब्ल्यू डॉट्सने दाखवलेलं आहे अँड द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विच इज शोन बाय द रेड डॉट्स. का कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये आपल्याला क्रिस्ट ओव्हरलॅप झालेलं दिसणार आहे और ट्रफ ओव्हरलॅप झालेलं दिसेल, देन ॲम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम. पण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये कोण ओव्हरलॅप होतं आहे? क्रिस्ट ट्रफ क्रिस्ट अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग होतं. सो डिस्प्लेसमेंट इज मिनिमम and we called as destructive interference. So here we observe the two types of interference, constructive interference and the destructive interference. To observe such type of interference we use the source of same wavelength, same amplitude and that are in phase. Both sources are in phase. तर अशा प्रकारे जे तुम्हाला सोर्सेस ऑब्झर्व होणार आहे म्हणजे S1 S2 हे जे दोन आपण सोर्सेस घेतले होते, हे दोन्ही सोर्सेस कसे होते? बोथ सोर्सेस हॅव सेम वेवलेंथ, सेम ॲम्प्लिट्यूड, बोथ आर इन सेम फेज और बोथ इमिट वेव इन सेम फेज. असे आपण हे सोर्सेस घेतलेले होते. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं जे दोन सोर्स टू ऑब्झर्व इंटरफरन्स वी रिक्वायर्ड दी कोहिरंट सोर्सेस. आपल्याला तिथं कोहिरंट सोर्सेस लागणार आहेत. मग व्हॉट इज कोहिरंट सोर्सेस हे आपण लक्षात घेऊयात. इथं बघा आपले कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ह्या दोन्हींच्या आपल्याला स्लाईडवरती दिसतंय. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स and destructive interference. Next point is the coherent sources of light. coherent sources of light आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. तर coherent sources म्हणजे बघा काय असणार आहे? टू सोर्सेस. कोणते दोन सोर्सेस आपण लक्षात घेतल्यात? The two sources which emit waves of the same frequency having a constant phase difference.
दोघांमध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल, इंडिपेंडंट ऑफ टाईम अँड दॅट आर कॉल्ड ॲज दी कोहिरंट सोर्सेस. म्हणजे असे सोर्स की जे सेम फ्रिक्वेन्सीमध्ये वेव्ज ट्रान्समिट करतात, की ज्या वेव्ज ह्या कॉन्स्टंट फेज डिफरन्स आहे, ज्या वेव्जचा कॉन्स्टंट फेज डिफरन्स आहे आणि या इंडिपेंडंट ऑफ टाईम आहे, अशांना आपण म्हणणार आहोत कोहिरंट सोर्सेस. इथं बघा 2 सोर्सेस आपल्याला दाखवलेले आहेत, फर्स्ट अँड सेकंड. ह्या सेकंडमध्ये आपण असा कोणताही एक आपण लाईट सोर्स घेतला की ज्याच्या थ्रू आपण ज्या लाईट ट्रॅव्हल होत आहेत दॅट लाईट कॅन ट्रॅव्हल इन एनी डायरेक्शन फ्रॉम दॅट सोर्स. कोणत्याही डायरेक्शनमध्ये तुम्हाला त्या लाईट ट्रॅव्हल झालेल्या दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात बल्ब आपण घेतला आणि त्या बल्ब थ्रू लाईट ट्रान्समिट होत आहेत. दॅट लाईट रेज आर ट्रान्समिटेड इन एनी डायरेक्शन फ्रॉम दॅट सोर्स. पण इथं ज्यावेळेस आपण इंटरफरन्स ऑब्झर्व करणार आहोत, दॅट टाईम वी रिक्वायर्ड दी सोर्स विच आर इन सेम फेज और दॅट हॅव दी सेम फ्रिक्वेन्सी. आता आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं स्पेसमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जर आपण ऑब्झर्व केलं तर वेगवेगळे सोर्सेस ऑफ लाईट असणारे मल्टिपल सोर्सेस आपल्याला इथं ऑब्झर्व होतात. बल्ब असेल किंवा ट्यूबलाईट असेल किंवा इतर कोणतेही सोर्सेस तुम्हाला तिथं ऑब्झर्व होऊ शकतात आणि त्या सोर्समधून ज्या लाईट ट्रान्समिट होत असणार आहेत त्या लाईट ह्या सेम फेजमध्ये असतीलच असं नाही. म्हणजे एकाच फॉर एक्झाम्पल एका रूममध्ये एक बल्बसुद्धा आपण ऑन केलेला आहे आणि एक ट्यूबलाईटसुद्धा ऑन केलेली. दोन्ही सोर्समधून ज्या लाईट रेज ट्रान्समिट होतील त्या लाईट वेव्ज या सेम फेजमध्ये असतीलच असं नाही किंवा त्यांचा जो फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असेलच असं नाही. त्यामुळे ओव्हरलॅपिंग होत असताना मल्टिपल सोर्समधून निघणाऱ्या वेव्ज यांचं ओव्हरलॅपिंग होत असताना आपण इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करू शकत नाहीत, कारण दॅट डिफरंट सोर्सेस इमिट वेव्ह ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज अँड इवन इफ दे इमिट वेव्ज ऑफ दी सेम फ्रिक्वेन्सी, जरी ते जरी ते सोर्सेस सेम फ्रिक्वेन्सीमध्ये जरी वेव्ज ट्रॅव्हल करत असतील किंवा डिफरंट फ्रिक्वेन्सीमध्ये जरी वेव्ज ट्रॅव्हल करत असतील तरीही आपल्याला तिथं नॉर्मली इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होईलच असं नाही. मग त्यासाठी आपल्याला कशा प्रकारचे सोर्सेस लागतात तर कोहिरंट सोर्सेस लागतात. मग असे जर आपण वेगवेगळे 2 सोर्सेस लक्षात घेतले तर दोन्ही सोर्सेस हे आपल्याला कोहिरंट सोर्सेस असतीलच असं नाही. मग आपण काय करू शकतो, कोहिरंट सोर्सेस कशा प्रकारे आपण मिळवू शकतो तर वी यूज एनी वन सोर्स अँड बाय दॅट सोर्स वी इमिट दी वेव फ्रंट्स अँड दॅट वेव फ्रंट्स आर पासेस थ्रू दी स्लिट्स. या वेव्ज आपण स्लिट्स थ्रू ट्रान्समिट केल्या तर दॅट स्लिट्स आर बिहेव ॲज दी सेकंडरी सोर्स आणि आपल्याला तिथं 2 जे सोर्सेस ऑब्झर्व झालेले असणार आहेत तर ते 2 सोर्स आपल्याला आता कोहिरंट सोर्ससारखे बिहेव होऊ शकतात. हे दोन्ही सोर्स आता कोहिरंट सोर्स असू शकतात. म्हणजे एकाच सोर्स, समजा आपण एक सोर्स लावलेला आहे, त्याच्या थ्रू वेव्ह फ्रंट ट्रॅव्हल व्हायला लागल्यात आणि त्याच्या पाथमध्ये आपण एखादी स्लिट प्लेस केलेली असेल तर त्या स्लिटमधून लाईट ट्रान्समिट होणार आहे आणि ज्या लाईट तिथं ट्रान्समिट झालेल्या ऑब्झर्व होतील दॅट आर दी कोहिरंट सोर्सेस. बिकॉज का तर एनी 2 सोर्सेस कॅन नॉट हॅव वेव्ज इन सेम फेज, सो वी यूज सेकंडरी सोर्सेस. कोणतेही 2 सोर्सेस जर आपण घेतले तर ते सेम फेजमध्ये नसतील, सो वी यूज सेकंडरी सोर्सेस फॉर ऑब्टेनिंग दॅट कोहिरंट सोर्सेस. इथं बघा या डायग्रॅममध्ये आपल्याला लक्षात येईल त्यांचे ॲम्प्लिट्यूड, वेवलेंथ,
ही सारखी असेल आणि दोघंही सेम फेजमध्ये आहेत बघा. एकाच वेळेस तुम्हाला दोन्ही वेवचा क्रिस्ट ऑब्झर्व होतो आहे. नंतर टाईम तुमचा इन्क्रीज झाला तर एका पर्टिक्युलर टाईम पिरियडलाच दोघांचेही ट्रफ ऑब्झर्व होत आहेत. पुढं जर असंच टाईम इन्क्रीज करत गेलात तर एकाच वेळेस तुम्हाला पुन्हा क्रिस्ट ऑब्झर्व झालेला दिसणार आहे. म्हणजेच थोडक्यात जर आपण इथं ऑब्झर्व केलं तर टाईम डिपेंडंट असणार आहे. टाईम डिपेंडन्सीसुद्धा आपल्याला इथं ऑब्झर्व करता येणार आहे. जर आपण वेगवेगळे सोर्सेस इथं लक्षात घेतले असते तर आपल्याला जो इंटरफरन्स पॅटर्न जर आपण बघितला असता तर इंटरफरन्स पॅटर्न चेंजेस एव्हरी इन्स्टंट ऑफ टाईम. प्रत्येक एका पर्टिक्युलर टाईम इन्स्टंटला आपला इंटरफरन्स पॅटर्न बदलतच गेलेला दिसला असता. एक पर्टिक्युलर असा इंटरफरन्स पॅटर्न इथं ऑब्झर्व झाला नसता. सो नाव in this lecture we observed the interference, define the interference, and for that interference, to obtain that interference we use the coherent sources. So here we also observed the coherent sources. Thank you friends.